नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकेच्या मतमोजणीला अवघे काही दिवस शिल्लक उरलेले, त्यामुळे आता पोलीस दलाकडनं देखील कडक असा बंदोबस्त जो आहे तो केला जात आहे. पोलिसांसोबतच राज्य राखीव दलाचे कर्मचारी जवान जे आहेत ते देखील तैनात झालेले, रायफल घेऊन हे जवान जे आहेत ते तैनात झालेले आहे. कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल जे आहे ते अहोरात्र मेहनत करत आहे. 24-24 तास जे आहे ते आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले, सीसीटीव्हीच्या देखील कडक अशी नजर जी आहे ती ठेवली जात आहे. तर पोलिसांकडून देखील सीसीटीव्हीवरती देखील लक्ष दिलं जात आहे की कुठला सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे किंवा चालू आहे, या सर्व गोष्टींकडे पोलीस दलांकडनं देखील लक्ष जे आहे ते दिलं जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसाठी सरासरी एकूण 70% मतदान जे आहे ते झालेले, त्यामुळं उमेदवारांची धाकधूक जी आहे ते आता वाढलेली आहे की झालेलं मतदान हे कोणाच्या बाजूने जाणार आहे किंवा मतदार राजाने नेमका कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे, यासाठी उमेदवारांची धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे. उमेदवारांसोबतच ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ते असे आमदार आणि माजी खासदार आणि खासदारांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. त्यामुळं उमेदवारांसोबतच राजकीय नेत्यांची देखील प्रतिष्ठा जी आहे या ठिकाणी पणाला लागले, त्यामुळे मतदार राजांनी नेमकं कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. मात्र मतदार राजांनी दिलेला कौल जो आहे तो आता या स्ट्रॉंग रूम मध्ये बंद आहे आणि या स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये कडेकोर असा पोलीस बंदोबस्त आणि राज्य राखीव दलाचे जवानांकडनं केला जात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल जे आहे ते 24 तास ड्युटी करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे उमेदवार जे आहेत ते देखील या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी देखील येऊन तपासणी जी आहे ती करत आहे. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या या मतदानाच्या कोणाच्या पथ्यावर पडणार आता हेच पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे. जितेंद्र बेसाण, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.